नमस्कार मित्रांनो, आपल्या नवल आजके ज्ञान मार्गदर्शन या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालिकेमध्ये आपण आतापर्यंत ग्राम प्रशासन, ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत राज व्यवस्था आणि काल आपण पंचायत समिती या विषयांचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण या मालिकेतील पुढील आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे जिल्हा परिषद समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद म्हणजे काय, तिची उद्दिष्टे, रचना, सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ, कार्य, विषय समित्या, अधिकार, उत्पन्नाचे स्त्रोत आणि स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत आणि सर्वांसाठीच आवश्यक असा हा किंवा महत्त्वाचा असा टॉपिक आहे. तर चला मग आजच्या या जिल्हा परिषद व्हिडिओ सुरुवात करूया. तर बघा पुढची स्लाइड. स्क्रीनवर दिसत आहे की जिल्हा परिषद म्हणजे काय. तर बघा, जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावर कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये 3 स्तर असतात. जसं आपण कालही पाहिलं की जसं ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, यापैकी जिल्हा परिषद हा सर्वोच्च ग्रामीण स्तर आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये कामामध्ये समन्वय साधणे, विविध विकास योजनांचे नियोजन करणे आणि शासनाच्या योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवणे हे जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्य आहे. उदाहरणार्थ, एखाद्या जिल्ह्यात ग्रामीण रस्ते, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाणी पुरवठा किंवा कृषी विकासाची मोठी योजना राबवायची असल्यास त्याचे नियोजन आणि देखरेख जिल्हा परिषद करते. म्हणून जिल्हा परिषद ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची प्रमुख संस्था मानली जाते. आता बघा पुढील स्क्रीनवर जाऊया की जिल्हा परिषदेचे उद्दिष्टे काय असतात. तर बघा, जिल्हा परिषदेची स्थापना केवळ प्रशासन चालवण्यासाठी झालेली नाही, तर संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्यासाठी झालेली आहे. मग जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये समन्वय राखणे आणि विकास कामांना गती देणे हे जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजना योग्य पद्धतीने राबवणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, आरोग्य सेवा बळकट करणे, ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा, शेती, महिला बाल कल्याण आणि समाज कल्याण या क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणणे ही जिल्हा परिषदेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. याशिवाय लोकांचा विकास प्रक्रियेत सहभाग वाढवणे आणि उपलब्ध निधीचा पारदर्शक व योग्य वापर करणे ही देखील जिल्हा परिषदेची महत्त्वाची जबाबदारी आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संपूर्ण जिल्ह्याचा संतुलित आणि सर्वांगीण विकास हेच जिल्हा परिषदेचे मुख्य ध्येय आहे. तर बघा, आता जिल्हा परिषदेची रचना समजून घेऊया. जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी अशा दोन्ही घटकांचा समावेश असतो. जिल्हा परिषदेच्या प्रमुखपदी हे अध्यक्ष असतात. अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या बैठका घेतात, विकास कामांना दिशा देतात आणि संपूर्ण कामकाजावर लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व करतात. अध्यक्षांना सहाय्य करण्यासाठी उपाध्यक्ष असतात. अध्यक्ष अनुपस्थित असताना उपाध्यक्ष त्यांची जबाबदारी पार पाडतात. आता यानंतर जनतेने निवडून दिलेले जिल्हा परिषद सदस्य असतात. हे सदस्य आपल्या मतदारसंघातील प्रश्न आणि विकास कामे जिल्हा परिषदेमध्ये मांडतात. याशिवाय काही पदसिद्ध सदस्य देखील असतात. जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. हे अधिकारी शासनाच्या योजना राबवणे, विविध विभागांचे कामकाज पाहणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि जिल्हा परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे ही महत्त्वाची कामे करतात. म्हणूनच जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी धोरणात्मक निर्णय घेतात, तर सीईओ आणि प्रशासन त्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करतात. आता बघा पुढील स्लाइड बघूया की जिल्हा परिषदेची सदस्य संख्या व गट. मित्रांनो, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हा परिषद गट तयार केले जातात.
प्रत्येक गटातून जनता एक जिल्हा परिषद सदस्य थेट निवडून देतात. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्हा परिषदेत किमान 50 आणि कमाल 75 निवडून आलेले सदस्य असू शकतात. या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिलांसाठी तसेच कायद्यातील तरतुदीनुसार इतर प्रवर्गांसाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेचा गट असतो आणि पंचायत समिती गण असतात. तर हा फरक स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो, त्यामुळे तो नक्की लक्षात ठेवा. आता बघा पुढील स्लाइड. अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जे आपण समजून घेऊया. तर जिल्हा परिषदेचे राजकीय प्रमुख हे अध्यक्ष असतात. अध्यक्ष बैठका बोलवतात, विकास कामांना दिशा देतात आणि विविध समित्यांवर देखरेख ठेवतात. उपाध्यक्ष अध्यक्षांना सहाय्य करतात आणि अध्यक्ष अनुपस्थित असल्यास त्यांची जबाबदारी पार पाडतात. आणि जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियंत्रण, निधीचा योग्य वापर आणि विकास कामांची योग्य अंमलबजावणी यांची जबाबदारी सांभाळतात. आता बघूया जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्य काय. तर बघा स्क्रीनवर दिसत असेल की जिल्हा परिषद ग्रामीण विकासाची प्रमुख संस्था असल्यामुळे त्याचे कार्य खूप व्यापक आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था, जिल्हा परिषदेच्या शाळा, शिक्षकांची व्यवस्था आणि शैक्षणिक सुविधा यांचे नियोजन जिल्हा परिषद करते. आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, लसीकरण, माता व बाल आरोग्य आणि विविध आरोग्य मोहिमा राबवल्या जातात. ग्रामीण रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, कृषी विकास, पशुसंवर्धन, समाज कल्याण, महिला व बाल विकास आणि रोजगाराशी संबंधित अनेक योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जातात. उदाहरणार्थ एखाद्या तालुक्यात नवीन जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधणे किंवा ग्रामीण रस्ता तयार करणे यासारख्या विकास कामांमध्ये जिल्हा परिषद महत्वाची भूमिका बजावते. आता बघूया जिल्हा परिषदेच्या विशेष समित्या कोणत्या असतात. तर जिल्हा परिषदेचे काम प्रभावीपणे चालण्यासाठी विविध विशेष समित्या स्थापन करण्यात आलेल्या असतात. यामध्ये स्थायी समिती सर्वात महत्वाची समिती मानली जाते. आर्थिक बाबी, अंदाजपत्रक आणि महत्वाच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये स्थायी समितीची भूमिका महत्वाची असते. याशिवाय शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण तसेच जल व जलनिस्सारण अशा विविध विषयांसाठी स्वतंत्र समित्या असतात. तर प्रत्येक समिती आपल्या विषयाशी संबंधित कामकाजावर लक्ष ठेवते आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान देते. आता बघूया जिल्हा परिषदेचे अधिकार व कर्तव्य. तर जिल्हा परिषदेला अनेक महत्वाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील विकास कामांचे नियोजन करणे, पंचायत समित्यांच्या कामकाजांवर देखरेख ठेवणे, विविध विभागांना निधीचे नियोजन करून देणे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकार आहेत. जिल्हा परिषद नियमितपणे विकास कामांचा आढावा घेते, अडचणी दूर करते आणि आवश्यक त्या सूचना संबंधित विभागांना देते. म्हणूनच जिल्हा परिषद ही संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे नियोजन करणारी सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. आता महत्वाचा मुद्दा बघूया की जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचे स्रोत काय असतात, की जिल्हा परिषदेला निधी कुठून मिळतो. तर बघा कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था प्रभावीपणे काम करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते. जिल्हा परिषदेचे उत्पन्न प्रामुख्याने राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून होते. याशिवाय शासनाच्या विविध विकास योजनांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जातो. कायद्यानुसार काही कर, शुल्क आणि इतर स्रोतांमधूनही जिल्हा परिषदेला उत्पन्न मिळते. याच निधीच्या मदतीने ग्रामीण रस्ते असतील, शाळा, आरोग्य केंद्रे, पाणी पुरवठा, स्वच्छता, कृषी विकास आणि इतर विकास कामे देखील केली जातात. थोडक्यात सांगायचे झाले तर योग्य निधी आणि योग्य नियोजन हेच जिल्हा परिषदेच्या यशस्वी कामकाजाचे मुख्य आधार आहेत. आता समजून घेऊया की बैठका व कामकाज. तर जिल्हा परिषदेचे कामकाज नियमित बैठकींद्वारे चालते.
सर्वसाधारण सभेमध्ये जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतला जातो. विविध विषय समित्या त्यांच्या क्षेत्रातील कामांचा अहवाल सादर करतात. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक, नवीन विकास कामे, निधीचे वाटप आणि जनतेच्या समस्या यांवर चर्चा करून आवश्यक ठराव मंजूर केले जातात. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी त्या ठरावांची अंमलबजावणी करतात. म्हणूनच नियोजन, निर्णय आणि अंमलबजावणी या तिन्ही टप्प्यांमध्ये जिल्हा परिषद महत्त्वाची भूमिका बजावते. तर मित्रांनो, आता समारोपकडे वळूया. याच्यामध्ये बघा, परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील. तर आज आपण जिल्हा परिषदेची संपूर्ण माहिती पाहिली आणि जे ठळक मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो, अध्यक्ष आणि CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील फरक, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती यातील संबंध हे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. त्यामुळे मुद्दे नक्की लक्षात ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नवलासबी ज्ञान मार्गदर्शन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, पुढील व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध विषय समित्या याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपल्या सर्वांचं धन्यवाद.